नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर. आज आहे श्रावण सोमवार आणि जन्माष्टमीसुद्धा आहे आज. तर आज चौथा श्रावण सोमवार आहे. तर सकाळची माझी देवपूजा झाली आहे आणि सोमवारची पूजा झाली आहे आणि आज जन्माष्टमी आहे. तर मी त्याची तयारी करून घेते. रात्री मग उशिरा 12 वाजता आपल्याला पूजा करायची असते, त्यासाठी मग आधी थोडीफार मी तयारी करून घेते. तर इथे मी माखन बनवत होती. पटकन होतं आणि एकदम सोपी पद्धत आहे, त्यासाठी मी घरीच बनवत आहे. बाळकृष्णाचं फेवरेट आहे तर ते बनवायलाच पाहिजे. तर इथे मी आईस काढत होती. बाकीची माझी थोडीफार तयारी झाली आहे. आदल्या दिवशीच मी सगळं सामान घेऊन आलेली. फुलं, बेलाची पानं, परत तुळशीची पानं लागतात पूजेसाठी, ते सगळं सामान घेऊन आलेली. फुलांची जी वेणी आहे ती मला भेटली नाही, जे मी नेहमी आणते ती. त्याने अजून छान मंदिरात दिसतं, तर त्यासाठी मग मी मोगऱ्याचेच गजरे आणले. सिरॅमिकच्या बाउलमध्ये मी तूप टाकलं आहे आणि बर्फाचे काही क्यूब्स आहेत ते टाकलं आहे आणि 5-10 मिनटासाठी मी हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि त्याच्यात मी थोडीशी साखर टाकते. खडी साखर पण आहे, पण माझ्या लक्षातच नाही, मी ही रेग्युलर जी साखर आहे तीच टाकली. तर ते टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. माखन जे आहे ते झालं आहे आणि आता मी सिरॅमिकच्या कपमध्ये सेट होण्यासाठी काढून घेते. तर थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवते बाकीची कामं होईपर्यंत. आणि हे जे सिरॅमिकचं बाऊल आहे त्याबद्दल मला बरेच कमेंट आले, कुठून घेतलं आहे म्हणून, आणि खूप छान आहे असं सुद्धा म्हटलं. तर हे मी एक्झिबिशनमधून घेतलं होतं. तुम्हाला कुठेही हे एक्झिबिशनमध्ये मिळून जाईल. ॲमेझॉनवर सुद्धा आहे. इथे आपलं माखन पण झालं आहे, तर ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवते सेट होण्यासाठी आणि जेव्हा आपण नैवेद्य दाखवू तेव्हा मी बाहेर काढते फ्रीजमधून. पूजेसाठी काय लागणार आहे ते सामान मी सगळं काढून घेते आहे. समई, प्लेट लागतं अभिषेक करायला ते, परत नैवेद्यासाठी प्लेट, तर ते सगळं सामान काढून स्वच्छ धुवून ठेवते मी. आणि मी दुपारी असाच पाळणा बनवला होता बाळकृष्णासाठी, तर तो तेवढा मला विशेष वाटला नाही. त्यासाठी मग मी नंतर परत एकदा बनवेल, तर तुम्हाला दाखवेल मी कसा बनवते. तोपर्यंत मी भांडी आहेत देवाची ती काढून घेते आणि स्वच्छ घासून घेते. जरी पण भांडी मी स्वच्छ धुवून कॅबिनेट्समध्ये ठेवली असणार, तरीही जेव्हा मला वापरायची असेल तेव्हा मी धुवूनच घेते. भांडी स्वच्छ धुवून पुसून ठेवली आहे आणि आता वाजलेत 9:15. तर आता मी इथे पाळणा बनवून घेते बाळकृष्णाचा. तर दुपारी मी असा बनवलेला, तर तो तेवढा मला आवडला नाही. तर आता मी म्हटलं, हे मोत्यांची माळ आहे माझ्याकडे, गोल्डन कलरची माळ आहे, तर त्याचाच मी आता पाळणा बनवून घेते. तर आता 9:15 वाजलेत आणि 12 वाजता आपल्याला पूजा करायची आहे. त्यासाठी मी आंघोळ करून फ्रेश झाले आणि नंतर मी साडी घालणार आहे. त्यासाठी मग मी इथे नाईट ड्रेस घातला आहे आता थोड्या वेळेसाठी. आणि आता मला इथे चहा करून दिला आहे यांनी. आणि माझा जो नेहमीचा सोमवारचा उपवास आहे तो सुद्धा आहे माझा, आणि श्रावण सोमवारसुद्धा आहे, परत जन्माष्टमीचा सुद्धा उपवास आहे. तर तिन्ही उपवास असा एकाच दिवशी आहे. तसं तर पूर्ण श्रावण महिना आहे उपवास. आणि आज चिकूने सुद्धा उपवास पकडला आहे.
तर त्याच्यासाठी मी सकाळी साबुदाणा बनवलेला आणि तो साबुदाणा मी दुपारी खाल्ला होता, त्यामुळे आता परत संध्याकाळी खायची इच्छा होत नाही. आणि आमच्याकडे सोमवारी भगरसुद्धा खाल्लं जात नाही सोमवारचं, तर त्यासाठी म्हटलं संदीपला चहाच पिते मी आणि बनाना वगैरे काही एखादा खाईल मी. आणि माझा उपवास मी मंगळवारी रात्री सोडणार आहे, कारण माझा 12 नंतर परत मंगळवारचा उपवास चालू होतो त्यासाठी. आणि मंगळवारी संदीपचा सुद्धा उपवास असतो, तर त्याने नाही पकडला जन्माष्टमीचा. चिकू रात्री 12 नंतर जेवून घेईल, त्याला म्हटलं तू जेवून घे. त्याने मागच्या वर्षीसुद्धा पकडलेला, तर तो म्हणतो तू नाही खाते मग मी पण नाही खाणार. त्याला मम्मी यूट्यूबला दाखवलं की नाही 12 नंतर उपवास सोडायचा असतो. माझा श्रावणाचा उपवास आहे म्हणून मी खात नाही. तर असो, तर कोणाकोणाचा उपवास होता मला नक्की सांगा जन्माष्टमीचा, आणि तुम्ही कसं सेलिब्रेट केलं तेही सांगा. तर इथे मी आता पाळणा लावून घेत होती, कसं लावू काय नाही चाललेला माझ्या डोक्यात विचार. रेडीमेडमध्ये सुद्धा खूप प्रकारचे पाळणे भेटतात आणि पितळेचा सुद्धा पाळणा भेटतो, पण मला बाळकृष्णासाठी माझ्या हातानेच मला बनवायचा होता. तर तो रेडी झाला आहे आणि आता मी इथे पंचामृत करून घेते आणि इथे चंदनाचं पाणी करून घेते आहे मी अभिषेक करण्यासाठी. परत नैवेद्यासाठी काही प्लेट लागणार आहे ती सुद्धा मी तयार करून ठेवते. समईसुद्धा मी जोडून घेतल्या आहेत, तर त्याही मी लावून घेते आता. इथे मी धूपदाणीलाच हे अडकवलं आहे, कारण मला हे पानं लावायची होती. चिकूला पकडायला लावलं पण त्याला व्यवस्थित पकडता येत नव्हतं, त्यासाठी मग मी ते अडकवलं आहे आणि आता लावून घेते. तर पानं मी स्वच्छ परत धुवून घेतली होती आणि पुसूनसुद्धा घेतलेली. तर इथे मी आता डबल टेपने लावून घेते आणि असा छान दिसत होता पाळणा.
आर्टिफिशियल हे गजरे होते तर तेच मी टाकले आहे साईडने, दोन्ही साईडने छान दिसतं म्हणून. आणि परत पाळण्यामध्ये मी आसनसुद्धा ठेवून देते, रांगोळीसुद्धा काढली आहे मी. आणि या साईडला आपली श्रावण सोमवारची पूजा आहे. यांना दोघांना मी दाखवलं कसा वाटला पाळणा, तर त्यांना दोघांनाही आवडला. आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. एकदम सिंपल आहे, पटकन झाला. आणि इथे रांगोळीसुद्धा मी काढून घेतली आहे. परत काय काय लागणार आहे सामान पूजेसाठी ते सुद्धा मी काढून घेते. चिकूला विचारत होती कोणता ड्रेस घालूया बाळकृष्णाला, आणि मी सकाळीसुद्धा बाळकृष्णाला नवीनच ड्रेस घातलेला आणि आता संध्याकाळी दुसरा ड्रेस घालूया. आणि हे जे आहे ते बसतच नव्हतं बाळकृष्णाच्या डोक्यात, लूज होऊन जात होतं. त्यासाठी मग आम्ही हे फेटाच घातला आणि ह्याच्यातली जी बासरी आहे ती चॉईस करत होतो. इथे मी वरतून केसर आणि खडीसाखर टाकत होते आणि नंतर मग मी तुळशीची पानंसुद्धा टाकणार. तर इथे मी सगळं आता तयारी करून घेतली आहे. जे जे सामान लागणार आहे ते सगळं मी इथे काढून ठेवलं आहे. इथे आता चिकू श्रीकृष्ण झाला आहे, त्याला मी इथे चंदन आणि कुंकू लावून देते. एवढा सुंदर दिसत होता, श्रीकृष्णासारखाच दिसत होता चिकू. तर त्याने भरपूर डान्स केला श्रीकृष्णाच्या गाण्यावरती. इथे मी ह्यांच्या हातानेच पूजा करून घेतली. तर इथे बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतोय आम्ही. नंतर बाळकृष्णाचं पूजेच्या आधीची तयारी सगळी मी तुम्हाला दाखवली, कारण शूट करायला वेळसुद्धा होता मला आणि मी वेळसुद्धा काढला होता व्यवस्थित शूट करण्यासाठी. पण आत्ता पूजा सुरू केली आम्ही आणि नंतर मग मला पूर्ण लक्ष कॅमेऱ्याकडे द्यावं लागतं. मग मी पूजा कशी करणार, त्यासाठी मग मी जास्त शूट नाही केलं. 12 वाजता आम्ही पूजा करायला सुरुवात केली होती. 12:39ला बाळकृष्णाला पाळण्यात घातलं. परत आम्ही आरती म्हटली बाप्पाची, बाळकृष्णाची आरती म्हटली. परत पाळण्यात टाकून आम्ही पाळणा हलवला, परत गाणं गायलं पाळण्यातलं. तर असं आम्ही सगळी पूजा करून घेतली, पण मी जास्त काही शूट केलं नाही. आपण आपली पूजा करत असणार आणि दुसरा व्यक्ती जर शूट करत असेल तर सोपं पडतं, पण स्वतः शूट करणं आणि स्वतः पूजा करणं मग ती पूर्ण लक्ष कॅमेऱ्याकडे असतं, पूजेकडे बिलकुल लक्ष नसतं. त्यासाठी मग आम्ही जास्त शूट नाही केलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग मला नक्की सांगा आणि पूजा कशी वाटली तेही मला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.
अखंड दिवा चालू असतो, त्यासाठी आम्ही रात्री एक लाईट लावून ठेवतो. पण सगळ्या लाईटी बंद केल्यावर पूजा रूम एवढं छान दिसत होतं. सगळे दिवे समय असल्यामुळे खूप छान दिसतंय.